सांगली जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाचे सर्वार्थाने संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे या प्रमुख मागणीसह पारधी समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्याबाबत दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा टाळाठोक मोर्चा काढण्यात आला होता। देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाले तरी अजूनही सर्व मूलभूत हक्कापासून वंचित असणारा पारधी समाज आपल्या हक्कासाठी झगडत आहे, ही शोकांतिका म्हणावी लागेल। जिल्ह्यातील अद्यापही काही कुटुंबांचे पुनर्वसन झालेले नाही। त्यांचे एक गाव एक पारधी या शासनाच्या धोरणानुसार शासकीय जागेमध्ये तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे। एक गाव एक पारधी कुटुंब या शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील ज्या कुटुंबाचे शासकीय आदेशाने पुनर्वसन झालेले आहे त्या कुटुंबांना घरकुल आणि इतर सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा। जिल्ह्यातील ज्या तहसीलदार यांनी पुनर्वसनाबाबत लेखी आदेश दिलेले आहेत त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशा विविध मागणीकरता दलित महासंघ कैलासवासी मधुकर वायदंडे गटाच्या वतीनं सुधाकर वायदंडे यांनी केले आहे। यावेळी पारधी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता। आदिवासी पारधी समाजात संपूर्ण पुनर्वसन व्हावं यासाठी दलित महासंघाच्या वतीनं प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली 2001 सालापासून महाराष्ट्रभर लढा चालू आहे। परंतु 2003 साली 14 मोस्ट वॉन्टेड पारधी गुन्हेगारांचं आत्मसमर्पण मधुकर वायदंडे सरांच्या पुढाकारानं झालं होतं। या संपूर्ण समाजात सोडा, परंतु या पारधी समाजाच्या आत्मसमर्पण केलेल्या लोकांचं सुद्धा शासन इथलं योग्यरित्या पुनर्वसन करू शकलेलं नाही। याचा आम्ही दलित महासंघाच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी दलित महासंघाचं सर्वार्थानं संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं, त्यांना योग्य त्या ठिकाणी जागेत पुनर्वसन करून त्यांना घरकुलाचा व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा। तसंच ज्या जागेमध्ये गायरान जागेमध्ये किंवा गावठाण जागेमध्ये पारधी समाज राहिला आहे ती जागा तत्काळ त्यांच्या नावावर करून देऊन त्यांना घरकुलाचा नावा करून देण्यात यावं। तसंच 2 गुंठ जागा त्यांना घरकुल बांधण्यासाठी देण्यात याव्या, अशा आमच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत। त्या मागण्यांच्या संदर्भात जर इथल्या प्रशासनानं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जर योग्य दखल घेतली नाही किंवा गांभीर्याने दखल घेतली नाही तर येत्या काळामध्ये दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर तीव्र लढा केल्याशिवाय उभा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देतो।